मुलीचे लग्नाचे वय झाले की आईवडिलांसाठी ती एक चिंतेचीच बाब असते. चांगला, सुस्वरूपी, निस्वार्थी, समंजस असे अनेक गुण संपन्न असलेल्या मुलाचा शोध सुरू होतो. मला मात्र थोडा वेगळाच अनुभव आला. माझी मुलगी सोनलसाठी वर संशोधन आम्ही सुरू केले होते. अचानक एके दिवशी श्री आनंदराव ढगे त्यांच्या परिवारासह आमच्याकडे मुलगी पाहण्यासाठी आले. सकाळी 10 ते 12 चर्चा झाली. जेवणानंतर त्यांनी आपली पसंती कळविली. मला व माझ्या पत्नीलासुद्धा आनंदराव माझ्या मुलीसाठी योग्य वाटले. संध्याकाळी 5 वाजता साखरपुडा संपन्न झाला. चटमंगनी व पटशादी तय हो गई. आज या गोष्टीला साधारणतः 20 वर्षे झाली. या 20 वर्षात मला आनंदरावांनी आम्ही केलेली निवड किती योग्य होती याचा वारंवार प्रत्यय आला. अत्यंत सालस, निस्वार्थी, मेहनती व इतरांना मान देणारे श्री आनंदराव आम्हाला अत्यंत प्रिय झाले. या 20 वर्षात दिवसातून एकदा तरी ते माझ्याशी नक्की बोलतात. त्यात खंड पडू देत नाही. सुरुवातीची 4-5 वर्षे सोडली तर मागील 15 वर्षापासून माझी मुलगी सोनल व त्यांची मुलगी आर्या शिक्षणासाठी अमरावती व नंतर आता नागपूर येथे राहत आहे. एवढ्या प्रदीर्घ अवधीपासून आनंदराव एकटेच चिखलदरा येथे राहत आहे. आपल्या परिवारासाठी त्यांचा हा त्याग अभिनंदनीय आहे. स्वतः अनेक संकटांना, जसे स्वतःची प्रकृती, खानपान, कामाचा ताण, ते मागील 15 वर्षापासून हसतमुखाने सामना देत आहे. या कालावधीत त्यांनी कधीही कोणतीही तक्रार आजपर्यंत केलेली नाही. स्वतःच्या नावाप्रमाणेच ते सदैव आनंदी राहतात. त्यांचा मला आवडलेला सर्वात चांगला गुण म्हणजे कामाप्रती अगाढ निष्ठा. काम हेच दैवत असे ते मानतात. याच गुणामुळे ते त्यांच्या संपूर्ण कॉलेजमध्ये सर्वांचे लाडके आहेत. अतिशयोक्तीपूर्वक म्हटले तर त्यांच्याशिवाय चिखलदरा येथील संस्थेच्या कॉलेजचे पान हलत नाही. असे आमचे लेक जावई श्री आनंदराव ढगे दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी 50व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यांच्या सुवर्णमयी वाढदिवसानिमित्त आनंददायी, आरोग्यमय पुढील आयुष्य प्रवासासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.